नमस्कार मंडळी. प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात अनेकांनी आपल्याला प्रश्न विचारले होते. आम्हालाही पक्क्या घराची आवश्यकता आहे. त्यामुळे या योजनेबद्दल काही अपडेट आहे का? असेल तर सांगा, असंही अनेकांनी म्हटलं होतं. तर या संदर्भात म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात आम्ही एक आर्टिकल सुद्धा लिहिलं आहे. हे तुम्ही नक्कीच वाचलं असाल. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा जी काही डॉक्युमेंट, पात्रता आणि यासाठी ऑनलाईन वेबसाईट ही सर्व माहिती आम्ही या आर्टिकलमध्ये दिलेली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना 2.0 यासाठी नोंदणीसुद्धा सुरू झाली. म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालंय. त्यामुळे ही आर्टिकल तुम्ही वाचलं नसाल, तर या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देतोय. पण तरी या आर्टिकलची लिंक मी व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहे. त्यामुळे त्या लिंकवरती क्लिक करून हे आर्टिकल तुम्ही पुन्हा एकदा सर्व काही वाचा, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल याबद्दल मिळेल. तर एकदा हे आर्टिकलमध्ये काय-काय माहिती दिली ती एकदा दाखवतो तुम्हाला. तर ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी माहिती दिलेली आहे, की कुणी जर ग्रामीण भागातील असेल, तर त्यांनी कसं अप्लाय करायचंय किंवा शहरी भागात राहत असेल, तर कसं अप्लाय करायचं या दोन्हीबद्दल माहिती दिली. हे शहरी भागासाठी आहेत बघा आणि यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वेबसाईट याही इथे दिलेल्या आहेत. त्यांचं Android ॲप आहे, तेही इथे मी सांगितलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही वाचा सर्व माहिती. आता जी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 हे जे सुरू झाली योजना किंवा यासाठी जे ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत, त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत आणि या संदर्भात एक फोटोही मी इथे टाकलेला आहे. हा मी तुम्हाला Telegram चॅनलवरती सुद्धा देईल. इथे हा फोटो स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली या योजनेसाठी म्हणजे फॉर्म भरू शकता ऑनलाईन. तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे हे आर्टिकलमध्ये ते सांगितलेलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 यामध्ये तुम्ही न्यूज ऐकलीच असेल. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल सांगितलं होतं, की महाराष्ट्राला या योजनेअंतर्गत 20 लाख घरं मंजूर करण्यात आली. त्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले होते. तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 2.0 साठी अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती आम्ही इथे दिलेली आहे. कशाप्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता किंवा डॉक्युमेंट काय लागतायत तेही इथे सांगितलेलं आहे. ते सर्व माहिती तुम्ही या आर्टिकलमध्ये वाचा. पण आता फॉर्म कसा भरायचा यासाठी एक वेबसाईट इथं लिंक दिलेली आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 तर वेबसाईटवरती ही डिटेल तुम्ही वाचू शकता. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 साठी अप्लाय करण्यासाठी इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतंय. अप्लाय फॉर PMAY-U 2.0 तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे. त्याच्यानंतर जे काही ॲप्लिकेशन आपण सबमिट करू ते ट्रॅक करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व तुमची माहिती समजून जाईल ट्रॅक केल्यानंतर, की तुमच्या ॲप्लिकेशनवरती काय प्रोसेस झाली वगैरे. आणि ते अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होतं. यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत युजरसाठी. तर ते इन्स्ट्रक्शन व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर क्लिक टू प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होतं. इथं माहिती दिली आहे, की डॉक्युमेंट काय-काय गरजेचे आहेत, काय-काय लागणार आहेत, ते इथं माहिती दिलेली आहे. तसंच ते हिंदीमध्येही इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरत चालायचं आहे. आता मी एक सजेस्ट करेल, ते म्हणजे तुम्ही ऑनलाईन जर फॉर्म भरत असाल, तर यात अनेक गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित समजणार नाही. व्यवस्थित भरणं तुम्हाला अ, जमणार नाही असंही होऊ शकतं. जर तुम्ही घरून हा फॉर्म भरत असाल तर. त्यामुळे मी सजेस्ट करेल, तुमच्या जवळचं जे काही कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत, म्हणजे CSC सेंटर आहेत, तिथून अशा प्रकारचा हा फॉर्म भरा. त्यांना याबद्दल माहिती असते. थोडेफार पैसे जातात, पण ते व्यवस्थित तुमचा फॉर्म भरतात आणि त्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होणार नाही. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे चूक होऊ नये म्हणून या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तर ज्यांना पक्क्या घराची आवश्यकता आहे आणि जे इथे जे काही पात्रता दिल्या त्या पात्रतामध्ये बसतायत. उदाहरणार्थ तुम्ही आपल्या आर्टिकलवरती गेला तर तिथे पात्रतेची संपूर्ण यादी इथे सांगितलेली आहेत आम्ही. तर हे बघा इथे पात्रतेचे निकष आहेत काही. या सर्व निकषांमध्ये तुम्ही बसत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात. यात ग्रामीण आणि शहरी भागांसाठी दोन्ही भागांसाठी पात्रता वगैरे दिलेल्या आहेत. तर तुम्ही ते बघू शकता. या आर्टिकलमध्ये संपूर्ण डिटेल माहिती इथे दिलेली आहे. तर खूप मोठी माहिती आहे त्यामुळे सर्व काही मी इथे सांगत नाही. तुम्ही आर्टिकलमध्ये व्यवस्थित वाचून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 याबद्दलची सर्व डिटेल माहिती आहे इथं. अर्ज कसा करायचा, सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व माहिती इथे दिलेली आहे. तसंच त्या आर्टिकलमध्ये हे सांगितलंय, की ऑनलाईन अर्ज प्रक्रियाबद्दलही माहिती दिलेली आहे. तसंच ऑफलाईन अर्ज प्रक्रिया याबद्दलही सांगितलं आहे, की जवळचं जे काही कॉमन सर्व्हिस सेंटर आहे, CSC सेंटर इथे भेट देऊन तुम्ही हा अर्ज भरू शकतात आणि इथेच तुम्हाला फॉर्मसुद्धा भेटतोय.
तर त्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. त्यामुळे फॉर्म चुकू नये म्हणून यांच्याकडे जर फॉर्म भरला तर तो जास्त व्यवस्थित आणि उत्तम राहील. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल आणि तुम्हाला जर पक्क्या घराची आवश्यकता असेल, तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या CSC सेंटरला भेट द्या आणि तिथं हा अर्ज भरा. बाकी या योजनेबद्दल इतरही माहिती तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करा. तसंच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे इतर गरजूंनाही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल. तर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.